3, 2, 1. थांब थांब असता नाही आधीपासून बघा चांगली भरली ना थांब थांब असता नाही आधीपासून बघा स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो। करता शेवटचा व्हिडिओमध्ये वापरले जे बीट मार्क आणि शिकवण्यासाठी याची लिंक आहे मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसंच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। यूज करू शकता स्टेटसमध्ये चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। सगळ्याला भेटत येणार। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीट मार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे तर अलाइट मोशनमध्ये, आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे जो ट्रेंड चालू आहे त्याप्रमाणे आपण स्टेटस येतो ते क्रिएट करणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मटेरियलमधील अशा प्रकारे एक एक इमेज काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे। आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर अशा प्रकारे बघू शकताय प्रत्येक बीट मार्कला तुमचा इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत। मी अशाच प्रकारे ॲड करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करून घ्यायचं आहे इमेज आहे ते तुमचे ॲड करून घ्यायचे आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपले प्रत्येक इमेज बीट मार्कनुसार सेट झालेले आहेत, म्हणजे आपण ॲड केलेले आहेत। त्यानंतर काय करायचं आहे की इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे सेट करायचं आहे, आणि सेट केल्यानंतर लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला म्हणजे इमेज लेअरच्या वरती अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आहे अशा प्रकारे फुल स्क्रीन करायचं आहे, आणि सिम्पली लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला म्हणजे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। आणि अशाच प्रकारे काय करायचं इमेज लेअर आहे सिम्पली एका क्लिकमध्ये फुल स्क्रीन करायचं आहे, आणि त्यानंतर तो आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत बॅकग्राऊंडला घेऊन येतोय, मी अशाच प्रकारे सेट करून बॅकग्राऊंडला इमेज शेवटपर्यंत अशा प्रकारे घेऊन या। तर अशा प्रकारे बघू शकता आपले इमेज लेअर फुल स्क्रीन आणि योग्य त्या ठिकाणी सेट झालेले आहेत। तर अशा प्रकारे बीटमार्कनुसार प्रॉपर सेट झालेले आहेत। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सेकंड नंबरच्या व्हिडिओमध्ये वापरले आपण लेअरिक्स आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर सिम्पली इमेज सेट झाल्यानंतर PNG सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। तर मी जसं सांगेन त्या स्टेप बाय स्टेपने दिला तर व्हिडिओ एकदम कडक तुम्हाला दिसून येणार आहे। तर सिम्पली काय करायचं आहे बॅक निघून सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो आपल्याला असाच ठेवायचा आहे। त्यानंतर जो सेकंड इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे, आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की जो आपण पेस्ट केलेला सेकंड इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर काय करायचं परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 0.12 म्हणजे लगेच दुसऱ्या सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर या इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन याचा जो स्पॉट कलर आहे जो बंद आहे तो चालू करून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला याचं ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे, आणि इथं लेअरिक्स तुम्हाला प्रॉपर दिसून येतील। आता हे दोन इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे, आणि हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो रिपीट आपल्याला पेस्ट करायचा आहे। जिथं आपल्याला जो ट्रेंड आहे तुम्हाला युनिक असा इथं दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे बघू शकता थर्ड नंबरला सिम्पली हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे, आणि इथं काय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली काय करायचं नेक्स्ट स्टेप की आता